आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र प्रचार करणार। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वॉर्डांमध्ये प्रचार करता येईल यासाठी बैठक घेणार। आज किंवा उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची बैठक पार पडणार। एकत्रित प्रचारादरम्यान बाईक रॅली काढणार। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्रपक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। जयंत पाटील, लाखी जाधव चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार तर शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार। सूत्रांची माहिती, मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव तर ठाकरे सेनेकडे 31 जागांचा प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये समन्वयासाठी समिती गठीत। भाजपकडून मंत्री अतुल सावे, भागवत कराड, आमदार संजय केनेकर तर शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल यांची नियुक्ती। नागपुरात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती। भाजप आणि शिंदेची शिवसेना युतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला चर्चेलाही बोलावलं नसल्याची माहिती। युतीची वाट न पाहता आज राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे उमेदवारी अर्ज भरणार। नाशिकात अद्याप माहितीबाबत निर्णय नाही। आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा हुसेनची चर्चा होण्याची शक्यता। नाशिकमध्ये 45 जागा लढण्यावर शिवसेना ठाम। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची सेनेची तयारी। नाशिकात जागावाटपाबाबत वाट टाळण्यासाठी मनसे आणि मवियाचा नवा पॅटर्न। प्रभागामध्ये ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार ती जागा त्या पक्षाला। काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा। नाशिकमध्ये मनसे आणि मविया एकत्र लढण्याचा निर्णय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेकडून समन्वय समितीची स्थापना। भाजपचे 7 तर शिवसेनेच्या 6 सदस्यांचा समितीमध्ये सहभाग। जागावाटपाचा पेच कायम। भाजपमध्ये युतीबाबत नाराजीचे सूर, स्वबळाची मानसिकता। नरेंद्र पवारांचं वक्तव्य। पनवेल महापालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार। पनवेल पालिकेसाठी जागावाटपाचा तिढाही सुटला। शेतकरी कामगार पक्ष पनवेलमध्ये 40 जागा लढवणार।